विद्यार्थी मित्रांनो, आपलं मॅथ्स 2 मध्ये सेकंड चॅप्टर आता संपायला आलेला आहे. पायथागोरसचे प्रमेय ते चालू करून आपल्याला आता आपण त्यामधील प्रॅक्टिस सेट जे आहे ते चालू करणार आहोत. 2.1 जो आहे तो घेऊया. त्याच्या अगोदर जे झालेले भाग आहेत आणि फर्स्ट चॅप्टरचे काही व्हिडिओज आहेत त्या तुम्ही त्याचे जे लिंक्स आहेत त्या लिंक्स आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या दिलेला आहे बॉक्समध्ये, तर त्या तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करू शकता. तर आता आपण त्यामधील जे काही वर्ड प्रॉब्लेम आहेत, हार्ड आणि वर्ड असे दोन्ही पण म्हणावे लागतील, कारण वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळे ते कोणत्या याच्यात तुम्हाला कोणत्या काय काय कंडिशन्स दिलेल्या असतात त्यानुसार ती डायग्राम आपण बनवायची असते आणि त्यानुसार ते सोडवायचं असतं. त्याचा तसं एक एक्झाम्पल बघूया आपण. प्रॅक्टिस सेट 2.1 मधील हा क्वेश्चन आहे. त्यामध्ये क्वेश्चन 7 तो आहे तो बघणार आहोत आपण. यामध्ये देताना तुम्हाला दोन बिल्डिंग्स सांगितले आहेत. दोन बिल्डिंग्स आहेत समोरासमोर आणि त्यांच्या भिंतीला एक लॅडर म्हटलं म्हणजे एक शिडी अशी टेकवलेली आहे की जिची उंची 5.8 मीटर आहे. दोन्ही बाजूंना दोन बिल्डिंगला जेव्हा टेकून हे करणार तेव्हा त्या रस्त्याच्या दोन बाजूला असलेल्या ज्या बिल्डिंग्स आहेत, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या बिल्डिंग्स त्यामधील अंतर म्हणजे रस्ता जो आहे एसी हा तुम्हाला रस्ता म्हणजे रोड जो आहे तो दिलेला आहे आणि त्याची लांबी काढायची आहे. रस्त्याच्या दुतर्फा दोन बिल्डिंग्स आहेत त्या पण एकमेकांना पॅरलल आहेत, समांतर आहेत आणि त्यांना जी शिडी एकच शिडी आहे की जी त्यांची लांबी समान आहे 5.8 मीटर. जेव्हा या बिल्डिंगच्या खिडकीजवळ टेकून उभी करणार तेव्हा त्या बिल्डिंगची जी हाईट दिली ती 4 मीटर दिलेली आहे आणि दुसरी जी लॅडर हे आपण दुसरी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला जी लॅडर शिडी लावणार ती 4.2 मीटर अंतरावर. असं जेव्हा कंडिशन असेल तेव्हा त्या बिल्डिंगच्या याच्यामधील रस्ता जो आहे म्हणजे दोन बिल्डिंगच्या मधील अंतर तो रस्ता म्हणजे एसीची लांबी आपल्याला काढायची आहे. आता फर्स्ट आपण एक हे महत्वाचं आहे की कोणती बिल्डिंग असो कोणती वस्तू असो, द ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इट इज ऑलवेज परपेंडिक्युलर. बिल्डिंग म्हटलं की ती परपेंडिक्युलरच आहे असं कन्सिडरच करायचंय ते. आणि म्हणून मग हा जो एक राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. सुरुवातीला पहिली जी बिल्डिंग आहे बिल्डिंग ए त्याला समजा शिडी ईबी टेकून ठेवलेली असेल तर 4 मीटर त्याची उंची आहे. म्हणजे आता पायथागोरस थेरम जर वापरायचा असेल हा या काटकोन त्रिकोणामध्ये इन राईट अँगल ट्रायंगल वी यूज द पायथागोरस थेरम. आपल्याला हायपोटेनस माहित आहे, एक साइड माहिती आहे, दुसरी साइड काढायची आहे. कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. त्या याच्यानुसार आपण रोड एसी गृहीत धरलेला आहे. एएम आणि सीएन या ज्या आहेत त्या बिल्डिंगच्या भिंती आहेत. वॉल ऑफ द बिल्डिंग इट इज गिव्हन दिलेलं आहे. फर्स्ट बिल्डिंग साठी एई हे नाव दिले 4 मीटर. सेकंड बिल्डिंग साठी सीडी 4.2 मीटर असं आपल्याला दिलेला आहे. आणि लॅडर जी आहे जी शिडी आहे ती मात्र 5.8 मीटरची आहे. यामध्ये आपण आता इन राईट अँगल ट्रायंगल ईएबी घेतला. पण ईबी स्क्वेअर इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू पुटअप केलं बाय सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यूज वी गेट 4 स्क्वेअर प्लस एबी स्क्वेअर 5.8. आता इथे बघा डेसिमल पॉइंट मध्ये आहे त्याच्यामुळे त्याचा जेव्हा आपण स्क्वेअर किंवा स्क्वेअर रूट काढणार तर त्यासाठी जेवढा आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल तेवढा आपण ते करून बघायचंय. आणि म्हणून मग 5.8 ब्रॅकेटचा स्क्वेअर हा जो आहे तो -4 स्क्वेअर लेफ्टला आला आपल्याला मिळाला इज इक्वल टू एबी स्क्वेअर. आता ह्या इक्वेशन मध्ये आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी आणि ए मायनस बी हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. ए म्हणजे 5.8 ए स्क्वेअर मायनस 4 मीन्स बी स्क्वेअर. आता पहा ए आणि बी ए प्लस बी फर्स्ट ब्रॅकेट प्लस 5.8 प्लस 4
सेकंड ब्रॅकेट 5.8 मायनस 4 इज इक्वल टू AB स्क्वेअर. तर 5.8 प्लस 4 म्हटलं म्हणजे किती झाले, 5 4 नाही 9.8. आणि या सेकंड ब्रॅकेटमध्ये मायनस करणार म्हणजे A प्लस बी आणि A मायनस बी. याचा आपल्याला मिळालंय 1.8 मिळालंय. यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं 9.8 इंटू 1.8 वी गेट 17.64. याचा स्क्वेअर रूट काढायचं आहे. तर हे डेसिमल मध्ये आहे, त्याचा स्क्वेअर रूट आपण याच्या अगोदर 8वीला शिकलेला आहात तुम्ही. भागाकार पद्धतीने आपल्याला बाय डिव्हिजन मेथडने आपण जे असतो ते काढत असतो. तर त्यासाठी बा अशा पद्धतीने डेसिमल दिलेले जे आहे ते तुम्ही लिहून घ्यायचं. याच्यात डेसिमल पॉइंट पासून लेफ्ट साइडला 2 नंबरचे डिजिट करणार, राईट साइडला या 2 नंबरचा, म्हणजे हा एक डिजिट आणि हा म्हणजे हा एक ग्रुप त्या 2 डिजिटचा आणि दुसरा एक ग्रुप. आता फर्स्ट जो आहे 17 तिथे 4 4 जा 16. स्क्वेअर आपण जी घेणार ती वर्ग संख्या घेत असतो. 4 इंटू 4 स्क्वेअर जे नंबर आहे ते स्क्वेअर नंबर. 4 4 जा 16. इथे घेतला किती झालं 1 आणि हे 4 इथे ऍड केले की मिळाले आपल्याला 8. आता डेसिमल पॉइंटच्या नंतर जो ग्रुप आहे तो ग्रुप आपण खाली उतरवणार. त्याच्या अगोदर इथे डेसिमल पॉइंट ठेवायचा आणि 64 खाली उतरवणार म्हणजे आपल्याला मिळणार 164. आता 8 वर अशी संख्या घ्या की त्याचा आपल्याला जो काही प्रॉडक्ट आहे गुणाकार आहे तो 164 आला पाहिजे. समजा 2 जर घेतलं तर 2 दुणे 4 आणि 8 दुणे 16 म्हणजे 164 येत आहे. तर त्यासाठी आपण काय करणार 2 घेणार आहोत. 164 मायनस केल्यानंतर आणि हे 2 इथे ऍड करणार किती मिळाले 84 म्हणजेच 8.4 हे होणार ते 4.2. इट इज द स्क्वेअर रूट ऑफ 17.64. त्याचा जर आपण वर्गमूळ काढला तर तो आपल्याला मिळालेला आहे AB इज इक्वल टू 4.2 मीटर. याचं युनिट दिले टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. की डेसिमल पॉइंट असेल तरी सुद्धा अशा पद्धतीने A प्लस बी A मायनस बी याचा फॉर्म्युला वापरून ते करायचे. आणि त्यामध्ये पुन्हा आणखी दुसरा ट्रायंगल हे झालं. एका ट्रायंगल साठी आपण AB ची लेंथ काढली. AB ची लेंथ मिळाली आपल्याला 4.2. संपूर्ण रस्त्याची काढायची. मग आता दुसरा ट्रायंगल कन्सिडर करूया DCB. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेन्यूज स्क्वेअर म्हणजे ED. BD आहे तो BD स्क्वेअर इज इक्वल टू CD स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. त्यानुसार BD 5.8 आहे. ते CD ची उंची आहे 5.8. त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 4.2 आहे त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता इथे पण ह्या पद्धतीनेच आपण करणार आहोत. 5.8 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4.2 हे पक्षांतर केले आपण इज इक्वल टू BC स्क्वेअर. हाच फॉर्म्युला यूज केलाय पुन्हा BC स्क्वेअर पुन्हा A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. त्याचा एक्सपान्शन काय आहे A प्लस B A मायनस B 5.8 प्लस 4.2 वी गेट किती हे झाले ते 8 अधिक 2 10 0 1 5 5 10 10.0 म्हणजे 10. आणि इथे 5.8 मायनस 4.2 इथे मिळालं आपल्याला 1.6. इथे जर मल्टिप्लाय केलं 16 गुणिले 10 160 आणि एका डिजिट नंतर डेसिमल पॉइंट दिला तर किती येणार ते 16 येत आहे. आणि 16 चा स्क्वेअर रूट म्हणजे BC. BC इज इक्वल टू 4. 16 चा स्क्वेअर रूट काढायचा आपल्याला. इथे आपण काय घेणार स्क्वेअर रूट घेणार आहोत. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स वी गेट 4. म्हणजेच BC हा जो रस्ता त्याचं बिल्डिंगचा आणि ते लॅडरचं याच्यातलं जे डिस्टन्स आहे ते BC हे मिळालं आपल्याला 4. आपल्याला संपूर्ण रस्त्याची लांबी काढायची म्हणजे आपण काय करणार AB प्लस BC. रोड AC याची जे लेंथ काढायची ती काय झाले AB प्लस BC. वी गेट 4.2 प्लस 4. यांची ऍडिशन केली तर 4 4 किती झाले 8.2 मीटर. हे त्या 2 बिल्डिंगच्या मधील अंतर आहे की ज्या परस्परांना समांतर आहे. आणि त्या रस्त्याची लांबी विचारली होती तुम्हाला. लेट रोड आपण AC कन्सिडर केलेला आहे आणि म्हणून रस्त्याची लांबी जी आहे ती 8.2 मीटर आहे.
म्हणजे हे जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये पण तुम्हाला डायग्रामचे मार्क्स वेगळे असतात. डायग्रामसाठी 1 मार्क असतो आणि बाकीचे जे आहेत जे तुम्ही कन्सिडर केले ते स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. म्हणजेच तेव्हा तुम्हाला प्रत्येक स्टेपला ते मार्क्स मिळत असतात. पुढचा आणखी आपण एक एक्झाम्पल बघूया. आता आपण क्वेश्चन 7 बघूया. या अगोदर क्वेश्चन 10 पाहिला. क्वेश्चन नंबर 10 होता तो की त्याचे वर्ड प्रॉब्लेम होता. आता क्वेश्चन 7 बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये. त्यामध्ये तुम्हाला डायग्राम दिलेली आहे आणि सांगितलंय की जीई, एफडी आणि ईएफ यांचे व्हॅल्यूज काढायचे आहेत. जीई, ईएफ आणि डीएफ यामध्ये एफजी इट इज परपेंडिक्युलर टू ईडी. FG is perpendicular to ED and it is also a right angle triangle. Triangle DFE. आपण सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल ते बघितलेलं आहे. त्याच्यामध्येच आपल्याला जॉमेट्रिक मीन जी प्रॉपर्टी आहे तो थिअरम आहे तो आपण पाहिलेला आहे. त्याच्यावर आधारित ते गणित आहे की त्याच्यामध्ये पहा तुम्हाला हे याचं दिलं GF ची लेंथ माहिती म्हणजे एक एल्टिट्यूड आहे तो शिरोलंबाचा वर्ग तो काय भूमितीमध्ये असतो. शिरोलंबाचा वर्ग बरोबर जीडी गुणिले जीई. त्या कर्णाचे 2 भाग झाले त्याचा गुणाकार करतो आपण. इट इज द प्रॉडक्ट ऑफ हायपोटेन्यूस जे 2 पार्ट्स आहे त्याचा प्रॉडक्ट जीडी इंटू जीई. आणि म्हणून मग नाउ वी अप्लाय जॉमेट्रिक मीन थिअरम भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार FG स्क्वेअर इज इक्वल टू FG म्हणजे EG इंटू GD. आता EG आपल्याला माहित नाही. वी हॅव टू फाइंड FG आहे 12 स्क्वेअर EG इंटू 8 पुन्हा 12 चा स्क्वेअर घेतला तर 144 झालंय. आणि EG इज इक्वल टू हे 8 इकडे पक्षांतर केल्यानंतर 144 भागिले 8 इथे भाग दिला तर 8 एका 8 उरले 6 आणि 8 8 64 म्हणजे किती 18. EG ची व्हॅल्यू आली 18. एक आपल्याला EG काढायची होती. त्यानंतर काढायचं आहे आपल्याला EF आणि DF. आता EF जर काढायचं असेल तर इथे आपल्याला याची व्हॅल्यू मिळालेली आहे 18 FG. या दोघांची व्हॅल्यू माहित आहे. हा हायपोटेन्यूस काढायचा EF. हा छोटा राईट अँगल ट्रायंगल जर घेतला आपण हा राईट अँगल ट्रायंगल EGF किंवा त्याला FGD दुसरा 2 आहे. 2 त्रिकोण तयार होत आहेत. एक आहे FGD आणि दुसरा आहे FGE. तर FGD मध्ये बघू आपण. इथे पण काय झालं पण 90च्या समोरचा म्हटलं म्हणजे कर्ण हायपोटेन्यूस. इट इज हायपोटेन्यूस. इथे इट इज ऑल्सो हायपोटेन्यूस. आणि मग पायथागोरस थेरम वापरणार आपण. त्यासाठी पहा FD स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे. FD स्क्वेअर इज इक्वल टू GD स्क्वेअर प्लस GD स्क्वेअर इज प्लस GF स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. आणि GD चा स्क्वेअर आहे 8 स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर. तो केल्यानंतर आपल्याला मिळतो 8 8 इथे 64 अधिक याचा 144 12 चा वर्ग 144. यांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळाली FD इज इक्वल टू √208. आता याचा वर्गमूळ काढायचा आहे. वर्गमुळात 208 म्हणजेच कसं करणार आपण त्याचे अवयव पाडल्यानंतर 16 गुणिले 13 असे त्याचे अवयव मिळतात आपल्याला. किंवा तुम्ही त्याचे करून फॅक्टर्स करून बघायचे आडव्या किंवा उभ्या पद्धतीने. 16 हा जो 16 त्याचा वर्गमूळ निघतो परंतु 13चा निघत नाही. 16चा वर्गमूळ 4 आणि याला वर्गमुळातच ठेवलं म्हणजेच 4√13 4 वर्गमुळात 3 ही आहे त्या FD ची व्हॅल्यू. फक्त आपल्याला मिळाली FD. आता आणखी आपल्याला EF काढायचं आहे. हे झाले FD ची व्हॅल्यू लहान ट्रायंगल साठी. आता दुसरा जो राईट अँगल ट्रायंगल आहे दुसरा जो काटकोन त्रिकोण आहे EGF या दुसऱ्या काटकोन त्रिकोणामध्ये म्हणजे FGE मध्ये इथे पण EF स्क्वेअर इज इक्वल टू FG स्क्वेअर प्लस EG स्क्वेअर. EG आहे आपला आपण काढलेला आहे. आता EG 18 काढला होता 18 चा स्क्वेअर. GF तर दिलेलाच आहे 12 चा स्क्वेअर
18चा वर्ग 324 आणि 12चा वर्ग 144. तो घेतल्यानंतर मिळाला आपल्याला 468. त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे 468. तर याचा वर्गमूळ काढत असताना त्याचे अवयव कसे पाडायचे ते बघा. 468 याचे अवयव पाडताना 2 ने भाग दिला 234, पुन्हा 2 ने भाग दिला 117 आणि 13 9 17 117. आणि म्हणून मग याचे फॅक्टर पाडले तर आता 9 जे आहे 9 चौक 36. म्हणजे इथे अशी संख्या घ्यायची की त्याचा स्क्वेअर रूट निघला पाहिजे. स्क्वेअर रूट जो आहे तो निघायला पाहिजे. आणि म्हणून 36चा स्क्वेअर रूट जो आहे तो आहे 6 आणि 13. म्हणजे याचं जे येणार ते काय येणार 6 रूट 13. हे झाले EF ची व्हॅल्यू. असे आपल्याला जे आहे आपण कोणकोणते काढले 3 काढायला सांगितले. तर GE निघाले 18. FD 208 त्याचा स्क्वेअर रूट काढला 4 रूट 13 निघाली त्याची. आणि तिसरं जे आहे ते EF की त्यामध्ये सुद्धा आपण पायथागोरस प्रमेय वापरून त्याचा स्क्वेअर रूट निघत नाहीये पण ते आहे तसं स्क्वेअर रूट मध्ये ठेवायचं. मध्ये जेवढ्या अवयवाचा निघाला तेवढा काढलाय. 36 गुणिले 13 म्हणजेच काय झालं 6 वर्गमुळात 3. ही झाली तुमची EF ची व्हॅल्यू की त्याला आपण हे करा. म्हणजे अशा पद्धतीने हे जे वर्ड प्रॉब्लेम आहेत की त्यामध्ये डायग्रामच्या आधारे तुम्ही कोणता प्रमेय वापरायचं ते बघू शकता. ते आपण नंतर आता पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन 8 की ज्यामध्ये हे दिले तुम्हाला रेक्टँगल दिलेला आहे आयत आणि आयताचं 2 बाजू दिलेत लांबी आणि रुंदी. रुंदी आहे AB 12 सेंटीमीटर, लांबी 35 सेंटीमीटर, लेंथ आणि ब्रेड दोन्ही पण दिलेल्या आहेत. आणि त्या आयताचा कर्ण विचारलेला आहे. आता आयत म्हटलं की चारही कोण त्याचे 90 चे असतात. ऑल 4 ट्रायंगल्स आर 90. ते आर काटकोन असतात ते. आणि म्हणूनच मग इथे आपण डायगोनल काढायचा. म्हणजे आपण एक हा जो काटकोन त्रिकोण आहे तो कन्सिडर करणार. राईट अँगल ट्रायंगल वी कन्सिडर राईट अँगल ट्रायंगल ABC. इथे आपण पायथागोरस प्रमेय वापरणार. पायथागोरस प्रमेयानुसार AC square is equal to AB square plus BC square. AB is 12, 12 चा वर्ग आणि BC आहे 35, 35, 35 चा वर्ग, 12 चा वर्ग 144. 35 चा वर्ग काढत असताना युनिट प्लेसला 5 आहे, एकक स्थानी 5 असेल तर ते 5 चा वर्ग करायचा आणि त्याच्या अगोदरची जी संख्या आहे ती आणि त्याच्या पुढची संख्या म्हणजे 3 च्या नेक्स्ट कोणती आहे 4. 3 गुणिले 4 किती झाले 3 चौक 12. म्हणून ते 12 घेतलं 1225. म्हणजे एकक स्थानी 5 असेल तर त्या संख्यांचा वर्ग अशा पद्धतीने करायचा. समजा 25 चा वर्ग करायचा असेल तर अगोदर 5 चा वर्ग लिहून घ्या इकडे आणि 2 च्या पुढची संख्या आहे 3 आणि 2 त्रिक 6. त्या दोघांचा गुणाकार करणार म्हणजे 2 गुणिले 3 आणि हा हे केलं किती मिळालं 625. म्हणजे युनिट प्लेसला जर 5 असेल तर अशा पद्धतीने त्यांचा स्क्वेअर करायचा असतो. यांची ऍडिशन केली तर आपल्याला मिळाले 1369. 1369 जो आहे तो वी टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ 1369 आपल्याला मिळालं 37. ते पण तुम्ही भागाकार पद्धतीने इथे काढू शकता. 2 चे ग्रुप करायचे. त्याचा आपण बघा 3 त्रिक 9. 4 जर घेतले तर 4 चौक 16 16 येतील. आपल्याला इथे 13 आहे. वर्ग संख्या अशी घ्या की त्याच्यामुळे ते 3 त्रिक 9 उरले किती 4. हा 69 जो आहे तो खाली उतरवला. हे 3 अधिक 3 6. आता 6 वर अशा पद्धतीने हे घेणार. आता युनिट प्लेसला 9 येतंय म्हणजे 7 जर ठेवलं तर 7 7 49 7 4 7 42 अधिक 4 46. म्हणजे आपल्याला ही संख्या घेता येईल. 7 घेतले तर किती मिळाले 469. म्हणजे अशा पद्धतीने भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढायचं आहे. नाहीतर मग पुन्हा अवयव पाडायचे त्यांचे गट करत जायचं. म्हणजे तुम्ही तसं रफ कॅल्क्युलेशन करू शकता. तर यामध्ये निघालाय AC त्या आयताची म्हणजे आयताचा जो कर्ण आहे आयताचा कर्ण किंवा आयताची हायपोटिनियस जी आहे ती निघाली 37 सेंटीमीटर.
तसं पुढचं एक नेक्स्ट एक्झाम्पल आहे क्वेश्चन 9 की त्यामध्ये तुम्हाला असा राईट अँगल ट्रायंगल दिलाय PRQ आणि प्रूव्ह म्हटलंय, साध्य करायचं तुम्हाला की PQ स्क्वेअर म्हणजे मोठी बाजू घेतली PQ चा स्क्वेअर बरोबर 4 टाइम्स PM स्क्वेअर 4 टाइम PM हा याच्यासाठी कर्ण आहे. पुन्हा जर मोठा ट्रायंगल घेतला तर तो कर्ण हायपोटेनस आहे 4 PM स्क्वेअर मायनस 3 PR स्क्वेअर मायनस 3 PR स्क्वेअर. आता हे प्रूव्ह करण्यासाठी एवढं लक्षात घ्यायचं की PQ म्हटलं म्हणजे मोठ्या त्रिकोणाचा कर्ण आहे. मग PQ साठी आपण मोठा राईट अँगल ट्रायंगल घेऊ PRQ. PRQ मध्ये राईट अँगल ट्रायंगल पायथागोरस प्रमेयानुसार एक इक्वेशन मिळेल PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर PR स्क्वेअर प्लस RQ. आणि यामध्ये आणखी एक माहिती दिली की एम इज मिड पॉइंट ऑफ RQ, तो त्याचा मिड पॉइंट आहे. आणि म्हणून आता आपण पुढच्या नेक्स्ट जो ट्रायंगल आहे तो बघा PRM. या ट्रायंगल मध्ये पण एक इक्वेशन तयार होईल PM स्क्वेअर इज इक्वल टू पायथागोरस वापरला तर कर्ण वर्ग बरोबर PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. ते सेकंड इक्वेशन मिळालं PM स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. म्हणजे दोन ट्रायंगल साठी पायथागोरस वापरून दोन समीकरणं तयार केली, एक PQ स्क्वेअर साठी आणि एक PM स्क्वेअर साठी, कारण आपल्याला PQ स्क्वेअर पण पाहिजे आणि PM स्क्वेअर पण पाहिजे. मग दोन समीकरणं तयार झाली. आता PR च्या स्वरूपात कसं करायचं ते बघा. M हा मिड पॉइंट दिलेला आहे. RM इज हाफ ऑफ द RQ. RQ च्या तो हाफ आहे, RQ च्या निम्मे आहे म्हणजे हाफ त्याचा हाफ घेतला आपण हाफ RQ. अशी व्हॅल्यू पुटअप केली तर 1/2 चा स्क्वेअर 1/4 RQ चा स्क्वेअर RQ स्क्वेअर. इथे R जो आहे RM ची व्हॅल्यू तिथे पुटअप करू आपण. PM स्क्वेअर जी आहे आपल्याला दिलेली PM स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. म्हणजे सेकंड इक्वेशन मध्ये RM ची व्हॅल्यू काय ठेवणार आहे PR स्क्वेअर प्लस 1/4 व्हॅल्यू ठेवल्यानंतर 1/4 RQ स्क्वेअर. RM च्या ऐवजी कोणती व्हॅल्यू ठेवली 1/4 RQ स्क्वेअर. ती व्हॅल्यू ठेवल्यानंतर मग त्यांचं ते हे केलं लसावी काढणं किंवा तिरकस गुणाकार करून जरी केला तरी जमेल. अगोदर याचा करावा लागेल पण लसावी काढणं तर 4 ने आपण तिथे मल्टिप्लाय करणार आहोत. 4 PM स्क्वेअर इज इक्वल टू 4 PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. आणि नंतर मग पुन्हा इथे 4 आहे इथे 4 आहे 4 ने काय करायचं डिवाइड करायचं आपल्याला. डिवाइड केल्यानंतर काय मिळालं पहा, म्हणजे नंतर हे जेव्हा आपण करणार तेव्हा PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस 4 PM स्क्वेअर मायनस 4 PR स्क्वेअर. आता इथे आपण करताना काय केलंय RQ स्क्वेअरच्या ऐवजी इथे याचे व्हॅल्यू दिलेले आहेत आपल्याला, त्यामध्ये 4 PM स्क्वेअर इज इक्वल जे आहे ते 4 PM स्क्वेअर मायनस 4 PR स्क्वेअर. इथे पक्षांतर करून ती व्हॅल्यू घेतलेली आहे. RQ चा काय घेतलं आणि नंतर मग आपल्याला मिळालं PQ स्क्वेअर इज इक्वल टू या दोघांचं सबट्रॅक्शन केलं. इथे पहा मायनस 4 PR स्क्वेअर आणि हा 4 PR स्क्वेअर. 4 PR स्क्वेअर मधून 1 PR स्क्वेअर मायनस केले, 4 मधून 1 गेले किती राहिले 3 PR स्क्वेअर. आणि हा अगोदर घेतला मायनस वाला नंतर घेतला. 4 PM स्क्वेअर अगोदर लिहिला 4 PM स्क्वेअर मायनस 3 PR स्क्वेअर. म्हणजे ते साध्य करायचं होतं ना आपल्याला. PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4 PM स्क्वेअर मायनस 3 PR स्क्वेअर. इथे ते सॉल्व्ह केलं आपण. इथे हे जो आहे ना 4 PR वर्ग तर पुढे सॉल्व्ह करून आपल्याला काय मिळालंय 4 PR स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर म्हणजे 3 PR स्क्वेअर मिळालं आणि 4 PM मधून तो मायनस केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने साध्य काय करायचं ते बघायचं असतं आणि मग कोणकोणते ट्रायंगल कन्सिडर करायचे ते आपण तसं गृहीत धरायचं असतं. तर यामध्ये जे वर्ड प्रॉब्लेम वगैरे आहेत आणि जे बाकीचे जे प्रॉब्लेम सेट मधले जे क्वेश्चन्स आहेत ते करूया. या प्रकरणात जो काही रिड्यूस भाग आहे, कमी केलेला जो भाग आहे 25% कमी केलेला जो भाग आहे त्याच्याविषयी कोणत्या पेजवर किती किंवा कोणते क्वेश्चन रिड्यूस झालेले आहेत कमी केलेले आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. थँक्यू.